पसरवला पाहिजे. शेतकरी कर्जमाफीचा मी कधीही माझ्या भाषणात उल्लेख केलेला नाही. शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात याला काय अर्थ राहत नाही. जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील. वडेट्टीवारांनी काल आरोप केला होता की 2 दिवसात बोलणी झाली असती तर हे चित्र झालं नसतं. कोण म्हणताय? विजय वडेट्टीवार तुमचं नाव पण घेतलं काल. बोलणी करण्यात संजय राऊत 18 दिवस लांबल्या गेले जागा वाटप. बघा ते काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. हरियाणामध्ये आम्ही होतो का? हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं. ते एकटेच होते. मग हरियाणामध्ये का हरलात? अशा अनेक राज्यामध्ये जम्मू काश्मीरला का हरलात? महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्री पदाचा. आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये. शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे. प्रादेशिक पक्ष आहे. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. बरं पश्चिम बंगालला काय शिवसेना होती का? होती का शिवसेना? मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे? तिथे सर्वत्र आम्ही आहोत का? तिथे सर्वत्र संजय राऊत आहेत. विजय वडेट्टीवार स्वतः त्या बैठकांना हजर असायचे होते ना. स्वतः आघाडीमध्ये समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते आणि आघाडीमध्ये जे ही भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो. मोदी जी ने कहा सर